पन्हाळा तालुक्यातील माझगाव रस्ता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे अवघ्या 2 महिन्यातच खड्डेमय झाला असून या रस्ते कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे रस्ता पूर्ण होऊन 2 महिनेही उलटले नसतानाच ठिकठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली असून एखादे अवजड वाहन गेल्यास रस्त्याला थेट मोठ्या भेगा पडत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करूनही रस्त्याची ही दुरावस्था झाल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना व स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. माझं नाव आनंदा लोंढे, प्रॉपर कळी गावचा. मी आज माझ्या काकांच्या गावाकडे आलोय माझगावला. तर फिजिकल करायचं म्हणून आज पुलाच्या इकडनं फिजिकलला पोर्ले मार्गे जात होतो. तर गाडीवरून जाताना भरपूर ठिकाणी रस्त्यावरून खड्डे आणि साईडला खडी दिसली. त्यामुळं जास्तीत जास्त गाडी स्लिप होण्याचा आणि बाउन्स होण्याचा चान्सेस आहेत. रस्त्याहून 2.5-3 महिने झाले इथले. 2.5 महिन्यात 3 महिने रस्त्याहून झालेत, पण तो खड्डा मुद्दामून ठेवलाय का राहिलाय हे कळत नाही. कारण की त्याच्यातून 2-3 ठिकाणी खड्डे पण आहेत आणि साईडला खडी पण आहे. त्यामुळं गाडी घसरण्याची आणि गाडीवरून 2-3 वेळा पडायचा पण आता आम्हाला अनुभव आला होता. त्यामुळे फिजिकलच्या पोरांनी किंवा प्रत्येक जनतेनं आपली काळजी घ्यावी आणि सरकारनं तर हे रस्त्याची डागडुजी करावी. नवीन केलेल्या रस्त्याची परिस्थिती सध्या नव्यासारखी नाहीच आहे. नवीन म्हणण्याचा अर्थ दिसायलाच फक्त नवीन आहे. एव्हाना तुम्ही रस्त्याला कुठेही बघितलं तर रस्त्यात मध्ये आधी खड्डे आहेत. रस्त्याची साईड बॉर्डर आहे ती इतकी कमकुवत आहे की साधा लोड पडला तरी दुभंगलेली आहे. तुम्ही रस्त्याला कुठेही बघू शकता, काय अडचण नाही. की असंच काही नाही की मी बोलतोय म्हणून नाही. आणि एवढीच की म्हणण्याचं काय की हे 2-2.5-3 महिने कट्ट्याकट्टी हा रस्ता झाला. हा रस्ता 5 वर्ष राहणार का? मग रस्ता करण्याचा फायदा काय? की दरवेळी त्या पैशाचा उपयोग फक्त त्या रस्ता करण्यातच घालायचा आहे का? म्हणण्याचा इश्यू एवढा की रस्ता बघा, रस्त्याची क्वालिटी बघा, रस्ता केला तिची क्वालिटी बघा. असंच रस्ता बनवला झाला करायचं म्हणून केला असं नाही व्हायला पाहिजे. हा रस्ता सुधारण्याची अत्यंत गरज आहे. कारण सर्व ग्रामीण लोकांना गरगरीब मजदूर कामासाठी जातात. त्या रस्त्याला 3 महिने झालेत, पूर्ण रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत. संतप्त नागरिकांनी या कामाची तातडीने चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.